तर बघा लक्षात घ्यायचं आपल्याला बघायचा होता वचन. वचन म्हणजे काय, तर नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतात, वचन असे म्हणतात. म्हणजे कोणताही नाम दिलेला असेल तर त्या नामामध्ये, कोणताही नाम दिलेला असेल तर त्या नामामध्ये संख्या किती आहे यावरून आपल्याला वचन ठरवता येतो. कोणताही एखादा नाम दिलेला असेल तरी आपल्याला त्याच्यावरून त्यामध्ये संख्या किती आहे यावरून आपल्याला वचन ठरवता येतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं गाय, गाय या नामामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला गाय म्हटल्यावर फक्त संख्या एक दिसत आहे. किती दिसत आहे, एक. म्हणजे गाय या शब्दाचं वचन किती आहे तर बघा लक्षात घ्यायचं कोणतं आहे तर एक वचन आहे, कारण गाय या शब्दामध्ये संख्या एक लपलेली आहे. आलं लक्षात. जर का आपण याला अनेक वचनामध्ये केलं तर गायचं काय होईल, गायी. अशा प्रकारे गायी होणार आहे. मग लक्षात घ्यायचं आहे गायी या शब्दामध्ये आपण जर विचार केला तर एकापेक्षा अधिक संख्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे गायी हा शब्द अनेक वचनामध्ये मोडत आहे. लक्षात घ्यायचं आहे म्हणजे गायी या शब्दाचं वचन किती आहे, अनेक. लक्षात घ्यायचं आहे अनेक वचन म्हणजे आपल्याला काय लक्षात येत आहे, कोणताही जर का आपण नाम घेतलं तर नामामध्ये संख्या किती आहे हा सुचविण्याचा धर्म म्हणजेच काय, वचन होय. आता बघा लक्षात घ्यायचं आहे, मी आता पुन्हा एक उदाहरण घेतो. मुलगा, मुलगा हा शब्द घेतलेला आहे. मुलगा या शब्दामध्ये संख्या किती वाटत आहे तुम्हाला, एक. बरोबर आहे की नाही. मग मुलगा या शब्दामध्ये संख्या आपल्याला एक वाटत आहे म्हणजे या नामाचा वचन किती आहे तर एक वचन. मग याची जर आपण संख्या वाढवून दाखवली तर आपल्याला काय म्हणावं लागेल, मुलगे किंवा मुले असं आपण बदलवणार आहोत. मुले घेतलं, मुले आहे. मग मुले यामध्ये जर आपण विचार केला तर मुले या शब्दामध्ये संख्या किती आहे, एकापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मुले या शब्दांचं वचन कोणतं आहे तर अनेक वचन आहे. किती आहे, अनेक वचन. मग बघा लक्षात घ्यायचंय नामाच्या कोणत्याही नामावरून त्याच्यामध्ये संख्या किती आहे हे नेमकं आपल्याला जर दर्शवला जात असेल तर त्याचा अर्थ वचन असा होतो. म्हणजे वचन याचा अर्थ संख्या किंवा लक्षात घ्यायचं आहे वचन याचा अर्थ बोलणे असा सुद्धा होतो. मग वचन याचा अर्थ बोलणे का बरं होतो, मग कोणत्याही नामाबद्दल जर का आपण बोलत असू तर तो त्यामध्ये संख्या किती आहे यानुसार आपण बोलत असतो आणि त्यामुळे वचन याचा अर्थ बोलणे असा सुद्धा सांगितलेला आहे. बरोबर आहे. आता बघा लक्षात घ्यायचं आहे यावरून आपल्या मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार पडतात. वचनाचे किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. मग वचनाचे दोन प्रकार कुठले तर लक्षात घ्यायचं आहे एक वचन आणि दुसरा आहे लक्षात घ्यायचं आहे अनेक वचन. काय आहे, अनेक वचन. आता बघा एक वचन म्हणजे नेमकं काय, एखाद्या नामामध्ये संख्या एक दाखवलेली असेल, कोणताही नाम दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये संख्या एक दाखवलेली असेल तर त्या नामाचा वचन एक वचन मानावा. म्हणजे तो एक वचनी आहे अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या नामामध्ये संख्या एक जर दाखवलेली असेल तर एक वचन, आणि जर का संख्या नामामध्ये एकापेक्षा अधिक दाखवलेलं असेल तर त्याला काय म्हणतात, अनेक वचन. अशा प्रकारे मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडतात तर दोन प्रकार पडतात. परंतु संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार मानले जातात. संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार मानले जातात, तीन प्रकार मानले जातात. मग त्यामध्ये तिसरा प्रकार एक पुन्हा वाढलेला आहे. बघा लक्षात घ्यायचं आहे त्याचे तीन प्रकारापैकी एक वचन, नंतर दुसरा जो आहे लक्षात घ्यायचा आहे दुसरा जो आहे तो आहे द्विवचन. कोणता आहे, द्विवचन. लक्षात घ्यायचं आहे. आणि तिसरा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे, बहुवचन. बहुवचन, बहुवचन म्हणजेच काय, अनेक वचन. काय आहे, अनेक वचन. मग आता बघा एक वचन म्हणजे काय आपण आताच बघितलं, जर का त्या नामामध्ये संख्या एक दर्शवलेली असेल तर त्याला एक वचन म्हणतात, आणि जर का त्या नामामध्ये संख्या दोन दाखवलेली असेल तर त्याला काय म्हणतात, द्विवचन म्हणतात. तर त्या नामामध्ये जर का दोन पेक्षा अधिक संख्या दाखवलेली असेल तर त्याला संस्कृतमध्ये बहुवचन असे म्हणतात. बहुवचन याचा अर्थ अनेक वचन असा होतो. पण संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार मानलेले असले तरी मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार पडलेले आहे, एक वचन आणि अनेक वचन. एक वचनचा अर्थ कळलेला असेल, संख्या त्या नामामध्ये एक दर्शवलेला असेल तर त्याला एक वचन म्हणतात, आणि जर त्या नामामध्ये संख्या दोन एक पेक्षा अधिक दर्शवलेली असेल तर त्याला अनेक वचन असे म्हणतात. आता एक वचन आणि अनेक वचनाचे आपण उदाहरण जर बघितलं तर बघा आता आपल्याला लगेच लक्षात येईल, एक वचन आणि अनेक वचनामध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल. बघा गाय, गाय या शब्दामध्ये जर आपण बघितलं संख्या एक दाखवत आहे. किती दाखवत आहे, एक. गाय म्हटल्यावर आपल्याला जास्त वाटत आहेत का, नाही. संख्या किती वाटत आहे, एक. मग संख्या एक वाटत आहे याचा अर्थ
याच्यामध्ये या गाय या शब्दाचा वचन किती आहे, तर एक वचन आहे. किती आहे, एक वचन देण्यात आलेलं आहे. म्हणजे गाय हा शब्द एक वचनामध्ये मोडेल. जर आपल्याला याला अनेक वचन करायचं असेल तर ही संख्या वाढवावी लागेल. मग संख्या जर वाढवली तर आपण त्याला काय म्हणणार, गायी म्हणणार. गायी म्हणणार याचा अर्थ याच्यामध्ये संख्या अधिक झालेली आहे आणि गायी इथं संख्या अधिक आहे म्हणून याचा वचन कोणता असेल, तर अनेक वचन आहे. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. संख्या एक दाखवलेली आहे, एक वचन. आणि जर का संख्या एकापेक्षा अधिक दाखवलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो, अनेक वचन असे म्हणतो. कळलं का? मग सांगा, मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडले, दोन. बरोबर आहे. मग मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार पडले, एक वचन आणि अनेक वचन. एक वचन म्हणजे काय, त्या नामामध्ये किती संख्या असायला पाहिजे, एक असायला पाहिजे. जर नामामध्ये संख्या एक दाखवलेली असेल तर त्याचा वचन किती, एक वचन. आणि जर त्या नामामध्ये संख्या एक पेक्षा अधिक दाखवलेली असेल तर त्याचा वचन काय असेल, अनेक वचन. परंतु संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार पडले, तीन. संस्कृतमध्ये वचनाचे किती प्रकार पडले, तीन. कुठले कुठले, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मग बघा लक्षात घ्यायचंय, एक वचनचा अर्थ संख्या एक असणे, त्या नामामध्ये संख्या किती असायला पाहिजे, एक. द्विवचनचा अर्थ त्या नामामध्ये संख्या किती असायला पाहिजे, दोन. दोन जर असेल तर त्याला काय म्हणतात, द्विवचन. आणि जर का दोन पेक्षा अधिक संख्या त्या नामामध्ये दर्शवलेला असेल तर त्याला काय म्हणतात, बहुवचन. अशा प्रकारे मराठीमध्ये वचनाचे दोन प्रकार आणि संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार पडलेले आहेत. समजलं का?